नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव आणि गुण. कुंभ राशी अक्षर गु गे गो हा सु से सा सी सो आणि दा. एका घडा चिन्हाची ही राशी, शोधक वायू तत्वाची अशी ही राशी. चला तर मग ऐकूया कुंभ राशीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव. सामान्य व्यक्तिमत्व, पण चेहऱ्यावर बुद्धीचे तेज. स्लिम, मानेकडे उंटासारखे, पुढे चेहरा करून चालणारे. ह्या राशीच्या व्यक्ती बऱ्याच वेळा उंच असतात. हे अत्यंत ज्ञान आत्मचिंतनात घडलेले संशोधक, विरक्त, बुद्धिमान, परोपकारी, व्यवहार चातुर्य, गंभीर, वैराग्य वृत्ती, नवनवीन विचारांशी जोडण्याचा स्वभाव, शास्त्रीय विषयांची आवड असणारे व्यक्तिमत्व. पण कधी कधी यांचा आळशी स्वभाव सुद्धा पाहण्यात आला आहे. या राशीचे चिन्ह मुळात कुंभ म्हणजे घडा असल्याने स्वाभाविकच हे गूढ असतात. नेहमी दुसऱ्याला मदत करण्याचा स्वभाव, पण त्याची जाहिरात न करणारे कुंभ राशीचे असू शकतात. शनी ह्या राशीत मूल त्रिकोण असतो, म्हणून नियम कानून माहिती असणारे किंवा माहिती जास्त मिळविण्याचा मुळात यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी जर त्याला तोडण्याचा प्रयत्न केला तर त्रास होतो यांना. कुंभ राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक प्रकारचा प्रौढपणा दिसतो आणि काहीतरी मोठे करण्याचा सतत प्रयत्न असतो. वरवरचे शिक्षण करत राहणे हे कुंभ राशीच्या स्वभावात बसत नाही. कोणत्याही शिक्षणाचा ते सखोल अभ्यास करतात. कोणत्याही करिअरमध्ये ही राशी समयसूचक असते. त्या करिअरमध्ये कोणत्याही अडचणी ह्या सहज सोडवितात. केमिकल, डॉक्टर, इम्पोर्ट एक्सपोर्ट, वस्त्रे, लोकर, सिल्कच्या वस्तू, विजेची उपकरणे, वायू तत्वावर चालणाऱ्या गोष्टी, जहाज, होड्या, मोटार, वकिली, शिक्षण घेऊन त्यात करिअर करणे, धातूंशी संबंधित व्यवसाय करणे, शिक्षकी पेशा, प्रिन्सिपल, व्याख्याते, घाऊक व्यापारी, रेल्वे, एस.टी. महामंडळात मोठ्या पदावर काम करणे यासारख्या करिअरच्या वाटा कुंभ राशीला त्यांच्या मंगळ आणि बुधावरून ठरतात. पत्रिकेत बुध जास्त ॲक्टिवेट असेल तर कुंभ राशीला आपल्या कौशल्याने व्यापार करता येतो आणि गुरुचे बळ कुंभ राशीला पैसा देतो. मंगळ मोठ्या पदावर काम करण्यास प्रवृत्त करतो. वरील प्रमाणे शिक्षणाच्या वाटा निवडल्यास कुंभ राशीला जास्त करिअरमध्ये त्रास होत नाही. चला तर मग ऐकूया कुंभ राशीचे वैवाहिक जीवन. कुंभ राशीच्या वैवाहिक जीवनात तसे पैसा, प्रॉपर्टीज, वैवाहिक जीवनात लागणाऱ्या रोजच्या गरजा यासाठी कधीच जास्त धावावे लागत नाही. फक्त धावपळ होईल तर रिलेशन जपण्यासाठी, कारण जास्त प्रपंचात लक्ष देत नाहीत तर ह्यावरच वैवाहिक जीवनाचा खांब अवलंबून असेल. तुम्ही आपल्या जोडीदाराला किती देता आणि ती तुम्हाला किती रिटर्न देते
ह्यात जर कुंभ राशीच्या व्यक्तींनी हिशोब न केलेला बरा, नाही तर मानसिक त्रास होतो. कुंभ राशीच्या पुरुषांना सल्ला, जर पत्रिकेत जरा जरी शुक्र बिघडला असेल आणि जर तुमचे वय 30 ते 50 असेल तर कुंभ राशीच्या पुरुषांना जास्तीत जास्त बाहेरख्याली संबंधात अडकण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि नंतर त्यांना त्याच वेळी किंवा वयाच्या 50 नंतर आरोग्याचे खूप त्रास होतात. कुंभेच्या वैवाहिक जीवनासाठी तूळ राशी उत्तम. विवाह करताना फक्त यांनी समोरचा जोडीदार अतिरसिक नसावा. कदाचित त्याचा मूड खराब होईल. विवाहानंतर लगेच रोग आणि कुंभ राशी ही वायू राशी असल्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना काही वायू विकार होण्याचे त्रास होण्याची शक्यता असते. वाताचा त्रास, नसा गोठून रक्तप्रवाह खंडित होणे, काहींना पोटऱ्या दुखणे असे त्रास होण्याचा संभव असतो. कुंभ राशीच्या व्यक्तींना आजार हा वयाच्या 36 नंतर जास्त पाहिला जातो आणि तो कायम स्वरूपात सुद्धा असतो. यामुळे 36 नंतर यांनी आरोग्याची अति काळजी घेणे महत्त्वाचे असेल. कुंभ राशीकडे पैसा जमा होत असल्यास एखादा आजार बळावण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे यांनी अशा आजारी व्यक्तींना मदत करावी जो आजार आपल्याला सतावतो आहे. कुंभ राशीचे प्रेम, बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींकडे जास्त आकर्षित होणारी कुंभ राशी ही प्रेमात पडताना हा व्यवहार जरूर करेल की आपल्या तोलामोलाच्या जोडीदाराबरोबर प्रेमात येतील. पण तसे दिसले नाही तर जास्तीत जास्त यांचे आकर्षण कमी होऊन फार वेळा ह्या राशीच्या व्यक्तींना प्रेमात सफल होणे जमले नसेल. प्रेमात ह्या व्यक्ती थोड्या आपल्याला फायदेशीर काय आहे अशा गोष्टींकडे झुकल्या जातात. बऱ्याच वेळा प्रेम आणि विवाह ह्यात बरेच अंतर दिसेल. 5 ते 20 वर्षातील मुलांच्या पालकांसाठी आपल्या घरात कुंभ राशीची मुले ह्या वयातील असतील तर शिक्षणात तुम्हाला त्यांचा जास्त त्रास जाणवणार नाही. त्यांच्या जबाबदारीने ते आपले शिक्षण पार पाडतील. फक्त शततारका आणि धनिष्ठा नक्षत्र असेल तर थोडा त्रास होईल. कुंभ राशीची मुले ह्या वयाच्या 12 नंतर तुमच्या घरात काय विषय आहेत यावर त्यांचे लक्ष कमी असते आणि स्वतःच्या टार्गेटवर ही मुले पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांना जास्त डिस्टर्ब न करता तसे करू द्यावे आणि एकदा ह्यांनी काही ठरवले तर ते माघार घेत नाहीत. म्हणून फक्त बघण्यापलीकडे आपल्या हातात काही नाही. एक संशोधन करण्याची सतत प्रवृत्ती तुम्हाला ह्या वयात दिसली तर तुम्ही समजावे की हीच मुले पुढे जाण्यास पात्र आहेत. 60च्या वृद्धांसाठी या वयात असलेल्या कुंभ राशीचा एक रुबाब दिसतो समाजाला. तशी पण आरोग्याचे त्रास आणि काही नातीही दूर झालेली नक्की दिसतील.
सल्ला असा देण्यात येतो की तुम्ही या वयात असताना कुणाला तरी जवळ असण्याचा हट्ट करावा. कारण कुंभ राशीच्या रिलेशनमधील सर्व व्यक्ती ह्या आपल्या आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी होतात आणि नंतर ही राशी एकटी जीवन जगताना दिसते. आजारांच्या बाबतीत काही आजार 60च्या आधी झाले असतील तर निदान 20 वर्षे तरी आपण त्यावर मात करत राहाल. एखाद्याला जास्त त्रास नक्की जाणवेल, चिंता करू नये. शनीचे नियम आणि भक्ती ह्यात आपल्याला जरूर मदत करेल. या वयात कधीही पैशाबद्दल त्रास झालेले दिसत नाहीत. प्रॉपर्टीज, जमविलेला पैसा हे स्वतःसाठी वापरून पूर्ण सुखी होण्याकडे ह्या राशीचा कल असतो. कारण कुंभ राशीच्या मुलांचे करिअर कसेही होतेच. फक्त आजाराबद्दल योग्य ती काळजी पुढे घ्यावी लागते. शुभ अंक 4 आणि 8, अशुभ अंक 1, 2 आणि 9. मित्र राशी ऋषभ, मिथुन, कन्या आणि तूळ आणि मकर. शत्रू राशी मेष, सिंह आणि वृश्चिक. शुभ दिशा पश्चिम, अशुभ दिशा पूर्व. भाग्यशाली रंग सफेद, काळा, निळा आणि हिरवा. स्वतःजवळ सफेद रंगाचा रुमाल अवश्य ठेवावा किंवा कपडे परिधान करावेत. शुभ दिवस शनिवार. इष्टदेव विष्णू, शिव आणि शनी. शुभ मंत्र ओम शनेश्चराय नमः. जीवनात एकदा तरी 108 संख्येने मंत्र जप केल्याने त्रास कमी होतो. धन्यवाद. अशीच राशींची माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.